सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राम सातपुते यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सादर केला। तसेच माढा लोकसभेसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीसह महायुतीमधील मित्रपक्षांचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार राम सातपुते म्हणाले, आपल्या सोलापूरची भूमी अभिमानाची भूमी आहे। या जिल्ह्याच्या मातीत अनेक व्यक्तिमत्व आजवर घडली आणि त्यांना जनतेने मनापासून स्वीकारले आहे। अशा सोलापूरच्या भूमीची सेवा करण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मला दिली। त्यांचा हा विश्वास ठरविण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन। सोलापूर जिल्ह्यातील तमाम मायबाप जनतेला भारत मातेच्या सेवेसाठी शहीद झालेल्या या भूमीतील शूरवीरांना, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला व व्यक्तीला मनापासून वंदन करतो। सोलापुरातील जनता माझ्यावर विश्वास ठेवून सर्वांची सेवा करण्याची संधी मला देतील यात शंका नाही, असे आमदार राम सातपुते म्हणाले। विश्वास आहे की सोलापूरकरांचा आशीर्वाद आम्हाला भेटेल, सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद भेटेल। सोलापूरचा विकास झाला पाहिजे, सोलापूरच्या युवकाला सोलापूरमध्ये हाताला काम भेटलं पाहिजे। आणि आज आमच्या सगळे नेते मंडळाच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते राजेंद्रजी पाटील साहेब, सुभाष बापू देशमुख, विजयकुमारजी देशमुख, प्रशांत मालक परिचारक आणि सर्व आमचे आमदार या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये मी आज अर्ज भरतो। माननीय देवेंद्रजी येत आहेत। 1 लाखापेक्षा जास्त जनसमुदायाच्या उपस्थितीत आम्ही सोलापूरकरांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जातो। मोहिते पाटलांनी आपल्यावर टीका केली होती की एका रात्रीत पार्सल पाठवू, काय उत्तर द्याल त्यांना? विकासाचं पार्सल घेऊन मी दिलेलं जाईल आणि निश्चित मला आशीर्वाद भेटेल। आम्हाला